हे गाईस, आत्ता आम्ही पोचलो आहे अंधेरीला. सो आज आम्ही आलो आहे बार्बिक्यू नेशनला बिकॉज रिटायरमेंट पार्टी आहे माझ्या इन-लॉज म्हणजे माझ्या काकूंची. सो नंतर मी तुम्हाला बार्बिक्यू नेशनमध्ये एंट्री वगैरे केल्यानंतर मग थोडंसं सेटल होईल आणि मग मी ब्लॉग करायला सुरुवात करेन. कारण मी या फॅमिलीमध्ये न्यू आहे, त्यामुळे मला असं ब्लॉग वगैरे करायला थोडंसं खूप ऑकवर्ड वाटतं आहे. सो मी फक्त फुटेज घ्यायला सांगितलं प्रतीकला. मी व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला सगळ्यात सांगेन की कसं झालं, काय झालं, आणि जेवढं मला ब्लॉग करता येईल तेवढं मी ब्लॉगसुद्धा करेन. सो गाइज, ते यायच्या आधी आम्ही पटकन डेकोरेशन करून देतो. 68. हॅलो वहिनी. येस बस. हेलो. ये थोड़ा बड़ा हो गया, थोड़ा और छोटा करते हैं, इधर से चालू करते हैं ऐसे. बड़ी बस बसून करता तू ब्लॉक करते सगळं सांग ना मला. सो गाईज, आम्ही 4-5 जणांनी मिळून पुढे येऊन मस्तपैकी फायनली डेकोरेशन स्टार्ट केलं. बिकॉज सगळे यायच्या आधी आम्हाला डेकोरेशन कंप्लीट करायचं होतं. मग पटापट आमचं सेलिब्रेशन सगळं पुढचं तयारी होणार होती. मग सो प्रतीक आणि दादानी पटापट बलून्स फुगवायला घेतले. मी आणि वहिनी हे सगळं पट्टी पूर्ण ते मॅनेज करत होतं, कसं काय लावायचं वगैरे. आणि प्राची दिदी पूर्ण ते दिवे सेटअप करत होती. आम्ही 60 दिवे त्या प्लेटमध्ये ठेवलेले आणि त्याने आम्ही काकूंना आरती करणार होतो. सो अशा प्रकारे आमचं सगळं चाललेलं होतं डेकोरेशन. आणि खूप गप्पा गोष्टी आम्ही केल्या डेकोरेशन करता. सो गाईज, इथे बॅकग्राऊंडला खूप जास्तच नॉईज येत होता. सो आत्ता मला एडिट करताना कळतं की काहीच आवाज येत नव्हता. बट मी इथे मिनिमल डेकोरेशन बिकॉज ऑफ BBQ का म्हटली, बिकॉज तुम्हाला जर माहिती असेल तर BBQमध्ये जास्त डेकोरेशन अलाउड करतच नाही. बेलापूरला आम्ही जेव्हा BBQला गेलेलो तेव्हा त्यांनी खूप रेस्ट्रिक्शन्स लावलेले आमच्यावर. बट ह्या BBQमध्ये, अंधेरीच्या ह्या BBQमध्ये खरंच त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांचा स्टाफ पण आम्हाला विचारत होता की तुम्हाला काय हेल्प हवी आहे का वगैरे. सो इथे सुरेश दादा, येस आय गेस येस सुरेश दादा, मी खूप कन्फ्यूज होते या लोकांमध्ये. सुरेश दादा, रमेश दादा हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि मी त्यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होते. मी न्यू आहे ह्या फॅमिलीमध्ये, त्यामुळे मला सगळे असे नीट कन्फर्म असं माहिती नाही आहे. बट येस, मी आता प्रयत्न करते सगळं नीट फॅमिली समजून घ्यायला अँड ऑफकोर्स सगळ्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवायला मी प्रयत्न करणारच. आत्ता थोडंसं मला कन्फ्युजन आहे. बट येस, तुम्ही बघू शकता आमचा केक खूप सुंदर होता. बाय टेन्शन हॅलो पेन्शन. आणि फायनली मग आम्ही काकूंची एंट्री केली. काकू खूप सुंदर दिसत होत्या. अँड येस, सो आम्ही सगळेच त्यांचं वेलकम करायला खूप एक्सायटेड होतो. सो मी सगळ्यांच्या हातातनं रोज पेटल्स दिलेल्या जेणेकरून त्यांना एकदम स्पेशल फील होईल. बट हे सुद्धा BBQवाल्यांनी त्यांनी अलाउड केलं आम्हाला रोज पेटल्स त्यांच्या अंगावर वगैरे फ्लो करायला, बिकॉज सगळं कचरा होऊन जातो. बट तरी पण त्यांनी खूप छान सपोर्ट केला तिकडच्या स्टाफनी. सो थँक्यू सो मच फॉर दिस. अँड मग काकी मस्तपैकी तिथे सेट झाल्या. मग आमच्या एका मोनिका वहिनींनी त्यांना हॅपी रिटायरमेंटची पूर्ण टॅग पट्टी जी आहे ती पूर्ण लावली. त्यानंतर मग त्यांचेसुद्धा फोटोज आम्ही काढले. देन ही आहे जाई वहिनी. सो हे आम्ही सगळ्या जावा आहोत. सो जाई वहिनींनी मस्तपैकी त्यांना क्राऊन घातलं. सगळ्यांच्या बरोबर आम्ही काकूंसोबत मस्तपैकी फोटोशूटसुद्धा केलं. सो खूप असं छान फंक्शन हे मॅनेज झालेलं.
सो मी मगाशी असं म्हणाले की ह्या व्लॉगमागे प्रतीकचा खूप जास्त मला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच मी हा व्लॉग स्टार्ट केला खरंच. बिकॉज माझं प्लॅनसुद्धा नव्हता की व्लॉग वगैरे करायचा. बिकॉज मी फर्स्ट टाईम प्रतीकच्या फॅमिली फंक्शनमध्ये जाणार होती आणि त्यात मी व्लॉग केलं तर माझं अर्ध लक्ष ना व्लॉगमध्येच असतं. त्यामुळे मी नाही म्हणत होती. बट प्रतीक मला म्हटलं की मी सगळे फुटेज घेत राहीन, तू व्हॉइसवर दे, बट हा व्लॉग तू कर. सो त्यामुळे मी म्हटलं की खरंच प्रतीक मला खरंच खूप सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्या फॅमिलीसाठी हे न्यू आहे ब्लॉगिंग वगैरे, बट ते सुद्धा मला खूप छान सपोर्ट करतात. इथे आम्ही हे 60 दिवे जे रेडी केलेले ते सगळे लावत होतो. हे खरंच खूप डिफिकल्ट काम आहे. सो हे सगळे बिचारे ते करत होते आणि एकीकडे आमचं सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं काकूंसोबत. प्रतीकची फॅमिली पण मला खूप सपोर्ट करते. अँड या तुम्ही बघू शकता इथे फायनली आमचे दिवे मस्तपैकी लावून झालेले आणि सगळ्यांनी मिळून आम्ही काकींना आरती केली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. हळूहळू पप्पा थांब थांब थांब. सो येस गाईज फायनली आमचं केक कटिंगसुद्धा इथे झालं. अँड हा जो आहे तो अभि आहे. त्याच्या आईची रिटायरमेंट पार्टी होती. ठीक आहे. त्याच्या पार्टीची आहे ती दुर्वा आहे आणि जी छोटीशी आमची चिमुकली भावली जी आहे ती जिजा आहे. ठीक आहे. सो येस ह्या आमच्या तावड्यांच्या मुली आहेत छान क्यूट क्यूट अशा. सो फायनली इथे केक कटिंग झालं आणि मग आम्ही ठरवलं की पटापट सगळ्यांनी काकींना केक भरवून त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे करून घ्यायचं. सो इथे मी सगळ्यांना बोलत होती पटापट काकूंसोबत फोटोज काढून घ्या. सो सगळ्या फॅमिलीज येऊन पटापट फोटोज काढत होत्या. सगळ्यांनी पटापट कॉपरेट केलं आणि खरंच खूप छान फंक्शन मॅनेज झाला. सो इथे मी सगळ्यांचे फोटोज काढत होती बिकॉज मला अभिने सांगितलेलं की हे आमच्या फॅमिलीमध्ये जास्त कोणाला जमत नाही. सो फोटोशूटचं तूच बघ. सो मी व्लॉगसुद्धा करत होती. प्रतीक व्लॉग करत होता सॉरी. अँड मी फोटोज काढत होते सगळ्यांचे. सो येस सो ह्या प्रियांका काकी आहेत ज्यांची रिटायरमेंट पार्टी होती आणि ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या LICमध्ये काम करत होत्या मी जसं तुम्हाला स्टार्टला सांगितलं. सो ह्यांनी त्यांच्या ऑफिसच्या फ्रेंड्सबरोबर माझा चॅनल शेअर केला आणि त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सला त्यांनी माझे व्लॉग दाखवले. सो त्यांच्या फ्रेंड्स मला आता खूप छान ओळखतात असं त्यांचं म्हणणं होतं. मला आज कळालं म्हणजे तिथेच जेव्हा फंक्शनला गेली तेव्हा त्या मला म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणी तुला ओळखतात. सो तू व्लॉग करतेस तर बरं झालं तर मला दाखवायलासुद्धा मिळेल माझ्या फ्रेंड्सला. सो त्यांना एक खूप छान कौतुक होतं माझं. त्यामुळे मलासुद्धा असं बरं वाटलं खूप व्लॉग करताना बिकॉज यू नो तुम्हाला कोणी सपोर्ट करत असेल तर तुम्हाला अजून छान वाटतं. सो येस मला असं वाटलं खरंच मी खूप छान केलं प्रतीकचं ऐकून मी व्लॉग स्टार्ट केला. सो गाईज आता वेळ आलेली काकींबद्दल छान छान असं स्पीच द्यायची. सो आमच्या रमेश दादानी त्यानंतर मनीष दादानी आणि मोनिका बहिणींनी खूप छान स्पीच दिलं. सो तुम्ही बघा. नमस्कार. आज रोजी प्रियंका वहिनी यांचा आपल्या कुटुंबातील प्रियंका वहिनी यांचा सेवानिवृत्ती तसंच
स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. सर्व उपस्थित असलेल्या आपल्या कुटुंबातील सर्वांचे उपस्थित असलेले सर्वांचे आभार. प्रियंका वहिनी या LIC या कॉर्पोरेशनमधून गेली 36 वर्ष सेवा करून ज्या ज्या ठिकाणी त्यांना सेवा करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी सेवा करून त्या दिनांक 30/4/2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. आज रोजी त्यांचा सेवानिवृत्त तसंच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या पुढ्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा द्या. धन्यवाद. छोटीशी आनंदाची बातमी आहे. नितीन दिगंबर सावंत तसंच नेहा नितीन सावंत यांची मुलगी आकांक्षा तिचा साखरपुडा दिनांक 23/5/2024 रोजी सूर्यवंशी वाहतुकीचे सायंकाळी आयोजन केलं आहे. आपल्याला निमंत्रण दिलं किंवा त्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला किंवा स्वतः भेटून जातात सर्वांना निमंत्रण दिलं निमंत्रण देत म्हणजे वहिनी तुला अभिनंदन. एक वर्किंग वुमन म्हणून 36 वर्षात काम करतात आणि अभिनेता मुलं सांभाळणं. सो गाईज मनीष दादांनी तर खूप छान स्पीच दिला पण त्यांचा आवाजच येत नव्हता बिकॉज BBQमध्ये खरंच खूप जास्त सॉंग्स त्यानंतर मग गडबड सगळी चालू होती. बॅलन्स करणं फार कठीण काम आम्हाला एक चांगले गुड न्यूज मिळो. तू सुद्धा आता प्रयत्न कर. फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत जे आयुष्य काढले ते दगादगीचं आता आरामाचं आयुष्य आहे पण ते असं एन्जॉय करायचे काय आम्ही आहोत. कधी वाटलं हात मारा आहोत सगळ्या गोष्टी ऑल द बेस्ट. मी जरा लक्ष द्यावं. जर तुला आता आम्ही तर प्रयत्न करतो. नाही लग्नाच्या संदर्भात नसेल तर तुझी आजूबाजूला मी कोण असेल अरे बाबा हे बघ कंटाळलो मी ते प्रोफाईल बघून कंटाळलं. ठिकाणी बघ तुझ्या मैत्री असेल तुझ्या मैत्रिणी बाबा कोणी असू दे फक्त दोन हिरवाच्या आजच्या विशेष दिवशी एक सुजाण कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या कामाच्या प्रवासातून विश्रांती घेत आहे. आपल्या सेवेतून आणि मार्गदर्शनातून कित्येकांनी प्रेरणा घेतली असेल. आपली मेहनत प्रामाणिकपणा सहकार्याने एक सुंदर वाटचाल केली आहे. निवृत्ती ही शेवट नाही तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आता स्वतःसाठी आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ काढा. आपले पुढचे जीवन आनंदी निरोगी आणि भरभराटीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांकडून पेन्शन हॅलो पेन्शन फार महत्वाची गोष्ट आरोग्यदायी आनंदमयी आणि एकदम हॅपीनेस सो इथे आम्ही स्पीच वगैरे झाल्यानंतर गिफ्ट वगैरे द्यायचं ठरवलं. सो काकू म्हणत होता की मी तुला फेमस केली ऑफिसमध्ये. सो येस त्यानंतर आम्ही गिफ्ट दिलं सगळ्यांनी पटापट आणि फोटोशूट केलं आणि मग सगळ्यांनाच भूक लागलेली. सो अर्धी जणं तिथे सेट पण झालेले टेबल वगैरे बुक करून. सो आम्ही पण पटापट फोटोशूट केलं. आता आमची मस्तपैकी सगळं फॅमिली मीटअप वगैरे झालं आहे. सगळे केक कटिंग झालं, एंट्री झाली आहे, फोटोशूट झाले आहेत ऑलमोस्ट. आणि आता आम्ही सगळे असं बसलो आहे अँड आता सगळे आपापल्या टेबलवर मस्तपैकी जेवणार आणि मग आम्हाला फॅमिली फोटोसुद्धा काढायचा आहे. मी पर्सनली सगळ्यांचा जाऊन ब्लॉग नाही घेतला बिकॉज मला
थोडंसं न्यू आहे मी या फॅमिलीमध्ये. जेव्हा मी मिक्स होईल ना तेव्हा सगळ्यांचे पर्सनल रिव्ह्यूजसुद्धा मी नक्कीच घेईन. अँड खूप भारी वाटलं सगळ्यांसोबत फर्स्ट टाईम मी असं टाईम स्पेंड करते. ॲक्च्युली एंगेजमेंटमध्ये मी सगळ्यांना भेटली, बट एंगेजमेंटमध्ये काही बोलणं वगैरे काहीच नाही. जस्ट फोटो काढले त्यांनी स्टेजवर येऊन आणि बस ओटी वगैरे भरली. पण आत्ता खरं आमचा फॅमिली गेट टुगेदर असं वाटतं आहे. सो आय एम हॅपी. प्रतीक पण आहे, प्रतीकला पण मी नंतर ब्लॉगमध्ये घेत नक्कीच. तो बिझी आहे थोडंसं सेटअप करण्यामध्ये. बट येस खूप बरं वाटलं. आम्ही येऊन पहिलं डेकोरेशन केलं, त्यानंतर मग सगळं झालं. तुम्ही बघितलंच असेल. मी ब्लॉगमध्ये जास्त बोलू शकली नाही बिकॉज यू नो थोडंसं इथे BBQमध्ये सॉंग्स पण चालू होते, नंतर गोंधळ खूप होता आणि मी कामातसुद्धा होती डेकोरेशनच्या वगैरे. बट मी थोडंसं व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला समजवलं असेल काय काय झालं. माझं अचानक ठरलं ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करायचं. मला प्रतीक बोला की ब्लॉग कर, सगळं फॅमिली फंक्शन आहे आपलं फर्स्ट तुझं, तर तू ब्लॉग करू शकतेस, हे मेमरीसाठी असतं. म्हणून मी ब्लॉग केला. ॲक्च्युली मी इथे येऊन ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो आम्ही अंधेरीच्या BBQला आलो आहे. टाइम्स स्क्वेअरच्या इथे आलो आहे. मी जुडिओमध्ये शॉपिंगसुद्धा केली बिकॉज मी लवकर पोचलेली. सो मी जुडिओमध्ये मस्त शॉपिंग केली, तुम्हाला घरी जाऊन दाखवते. सो आता मी जाते आतमध्ये बिकॉज सगळे वेट करतात. बाई. मला काय नाही वाटत. आणि मग आम्ही टेस्ट केली फर्स्ट पाणीपुरी. खूप छान पाणीपुरी होती. त्यानंतर मग प्रतीक म्हटलं की हे सिझलिंग आलं ते खाऊन घे. तंदूर मशरूम्स वगैरे, पोटॅटो, ते सगळं खूप छान होतं. भूक लागलेली त्यामुळे पटापट खाऊन घेतलं. त्यानंतर चाट खाल्ली. व्हेजमध्ये कॉर्न्स होते, फ्राईड कॉर्न्स, ते खाल्ले. पनीर होतं, मशरूम होतं, पोटॅटो होतं, ते सगळं आम्ही खाल्लं स्टार्टर्स. आणि खूप पोट भरून आम्ही सगळं खात होतो. आणि चिकनमध्ये पण खूप छान त्यांनी आणलेलं प्रॉन्स फ्राय होते, तंदूर चिकन होतं. त्यानंतर त्यांचं अजून एक काहीतरी होतं नॉनव्हेजचं आयटम, पण खरंच खूप छान होतं ते म्हणाले. सो ओव्हरऑल रिव्ह्यूज खूप छान होते या BBQला. आणि मलासुद्धा पर्सनली हे BBQ जे होतं अंधेरीचं ते खूप छान वाटलं टेस्ट वाईज. सो येस. सो आम्ही इथे सगळे मँगो शॉट्स, त्यानंतर मँगो लस्सी, त्यानंतर आम पन्ना वगैरे ट्राय करत होतो. खूप छान यांचे सगळे ड्रिंक्स होते. सो मला तरी खूप आवडले. आणि आम्ही सगळे एक एक घेऊन सगळे ओव्हरऑल टेस्ट करत होतो. त्यामुळे टेस्टिंगला अजून मज्जा येत होती. एकच कप घेऊन आम्ही सगळे ट्राय करत होतो. त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली. मला तरी असं खूप आवडतं कोणाबरोबर असं शेअर करून खायला प्यायला. सो येस, हे जे होतं आमपन्ना खरंच खूप भारी होतं. त्यानंतर ह्यांनी पण सगळ्यांनी ट्राय केलं. कसं आहे रे? हे मला ते पाहिजे काहीतरी. कुठे गेलं? नाही चालतं. हे झालं, हे ते थँक्यू. पास्ता आहे, एक नंबर आहे पास्ता. एक नंबर आहे. रेड सॉस पास्ता आहे. चालेल. हा चल अभि चल. सो लांबून तो मला पास्ता वाटला, बट तो पास्ता नव्हता, तो चिकन फ्राईड होतं. बट अभि मला मुद्दामून पकवत होता की पास्ता आहे, जेणेकरून ते मी नॉनव्हेज खावं. हॅलो जिजा क्यूटी, हाय. यम कसं वाटलं बाबू तुला? छान, जेवण पण छान. सो आमचं स्टार्टर आणि ड्रिंक्समध्ये जास्त पोट भरलं, त्यामुळे आम्ही मस्तपैकी फेरी मारत होतो सगळ्यांच्या टेबलवर जाऊन. हॅलो. ए चला मेन कोर्स. Say hi to my vlog. Hi. Hello. गोपा रोटी कुठे आहे? रोटी आहे तिथे सगळं. कुठे आहे? वाव नाईस. हे नॉनव्हेज आहे सगळं, ओके, आणि हे व्हेज आहे.
इथे व्हेज आहे. पोट भरलं. पोट भरला. Veg soup, then this is what? Okay, veg pulao. Oh, noodles and salad. Then, oh, rice and sabji. Wow. और 2 सब्जी. Wow, nice. स्टार्टर आहे इथे सगळे. डेझर्ट. वाव. सो आम्ही आता मेन कोर्स घेतोय. स्टार्टर खाऊन झालंय. मस्त आहे. मला वाटतं पहिल्यांदा डिनर होतं आपलं सावड्यांचा. लग्नाशिवाय असं डिनर पहिल्यांदा भेटला होता. सो गाईज, तुमच्यासोबत पण असं झालं आहे का? BBQ जाऊन स्टार्टरमध्येच पोट भरलं आहे का? सो मी कितीही ठरवलं की मेन कोर्स मला खायचं आहे, स्टार्टरमध्ये पोट नाही भरायचं आहे, आणि आम्ही सगळ्यांनी ओव्हरऑल ठरवलेलं तरी सगळ्यांचं पोट आधीच भरून गेलं. सो त्यानंतर आम्ही कसा तरी तो मेन कोर्स संपवला आणि मग आलो डेझर्टवर. डेझर्टमध्ये मी वहिनीला सांगितलं की आपण एका प्लेटमध्ये सगळ्यांसाठी घेऊया, म्हणजे आम्ही जे आमच्या टेबलवर बसले त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी घेतलं. सो एका प्लेटमध्ये हे सगळं डेझर्ट छान घ्यायला मला खूप आवडतं BBQ गेल्यावर. सो ये बस. वाव, नाईस. डेझर्ट. आणि मग टेबलवर येऊन आम्ही ते डेझर्ट खायला स्टार्ट केलं. सो 4-5 जणांमध्ये सुद्धा एवढं डेझर्ट आम्हाला संपलं नाही, ते राहिलंच. डोंट नो गाईज, आपण कितीही ठरवलं BBQ जाऊन छानपैकी पूर्ण पैसा वसूल करायचे, खूप खायचं, आम्ही सगळ्यांनी तर ते ठरवलं, पण कोणालाच तो डेझर्टसुद्धा संपला नाही. सो आम्ही हाफ डेझर्ट खाल्ला आणि हाफ तसाच राहिला. अँड मग प्रत्येकने आणलेली इथे पान कुल्फी, आणि खरंच खूप टेस्टी होती. मला असं वाटलं की डेझर्टपेक्षा मी ही पान कुल्फी ट्राय करायला हवी होती. सो गाईज, नंतर पोट भरल्यानंतर माझं आउटफिट मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर दिव्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड केला, बिकॉज ती माझी खूप फेवरेट आहे आणि मी सुद्धा तिची फेवरेट आहे. ती नेहमी मला येऊन असं हग करते. सो ही एक तावडे फॅमिलीमध्ये माझी सर्वात फेवरेट पर्सन आहे, क्यूटशी आमची छोटी जिजा. आणि त्यानंतर आम्ही जसं ठरवलं की फॅमिली फोटो काढायचा आहे, त्यानंतर आमचं फॅमिली फोटोसाठी सगळं सेटअप चालू होतं, कसं काय करायचं. सो येस, आम्ही इथे फॅमिली फोटो काढतो आणि सगळे हाय, इट्स उप्स वगैरे असं करत होते. सो या. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चला. हे गाईज, सो मी आत्ता जस्ट घरी आली, 1 वाजला रात्रीचा, आणि खूप मज्जा आली गाईज. फर्स्ट टाईम तावडे फॅमिली आम्ही असे सगळे भेटलो मस्तपैकी डिनरला. आणि आमची ही पार्टी होती ॲक्च्युली, रिटायरमेंट पार्टी, बट आमचा प्लस गेट टुगेदरसुद्धा झाला. खूप लोकांची ओळख झाली फॅमिलीशी, प्रतीकच्या. सो माझं फर्स्ट टाईम होतं प्रतीकच्या फॅमिलीसोबत, बट असं वाटलं नाही, कारण एंगेजमेंटला भेटलेली, पण एंगेजमेंटला कसं होतं की खूप जण असतात आणि तेव्हा असं बोलणं वगैरे होत नाही. आज प्रॉपर सगळ्यांना भेटणं बोलणं झालं, खूप मस्त वाटलं. अँड त्यांना सगळ्यांना माहिती मी ब्लॉगिंग करते आणि सगळे मला ॲप्रिशिएटसुद्धा करतात, तर मला खूप भारी वाटतं. सो मी आजसुद्धा ब्लॉग केला, पण मला प्रतीक म्हणाला की ब्लॉग कर, सो तुझं फर्स्ट टाईम आहे फॅमिलीसोबत फंक्शन, सो तुझं मेमरी राहील. अँड मी सुद्धा लगेच हो बोलून टाकलं, कारण का मला सुद्धा करायचा विचार होता, पण मला असं वाटलं की मी फर्स्ट टाईम ह्याच्या फॅमिलीसोबत चालली आणि मग मी ब्लॉग करत बसली तर मी माझं ना बोलणं राहून जातं दुसऱ्यांशी. माझ्या डोक्यात सारखं तेच चालू असतं की मला ब्लॉग करायचं आहे, मला हा शॉट घ्यायचा, मला हे करायचं. सो म्हणून मी ब्लॉग करणं ॲक्च्युली टाळते, बट येस, मेमरी असते ब्लॉग म्हणून मी केला, प्रतीकचं ऐकलं. अँड येस, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, आय नो दॅट. सो नक्की तुम्हाला कोणासोबत शेअर करायचं असेल तुम्ही करू शकता. अँड हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.